एव्हरीवन मार्क युअर प्रेझेंटी, बी फास्ट. चला सर्वांनी प्रेझेंटी मार्क करा. ओनली प्रमिता and Aniket has marked their presentee. ओके, माझा आवाज येतोय का सर्वांना? अनुज प्रेझेंटी मार्क करायची आहे. ओके, चला अनुज आदेश प्रेझेंटी मार्क करा. I think one more student is there from 5th standard. Sahil, right? प्रेझेंटी मार्क करा सर्वांनी. ओके, अनुज आदेश. ओके, गुड. तर बघा, आपण आता सुरुवात करतोय. लास्ट लेक्चर मध्ये तुम्ही काय काय शिकलेलात एकदा आपण गो थ्रू करूया. सर्वांनी होमवर्क केला का? टेल मी. सर्वांनी होमवर्क केला का? जो काही होमवर्क दिला होता लास्ट लेक्चरला सायन्सचा, 5th चा EVS 1 and 6th चा सायन्सचा जो होमवर्क दिला होता तो तुम्ही केला का? का नाही केला आदेश? होमवर्क करून ठेवायचा आहे. आणि तुम्हाला जर क्वेश्चन असेल की मॅम आम्ही शेअर कुठे करू, तर तुमचे गुगल क्लासरूम आहेत ते अजून रेडी झालेले नाहीयेत. ओके, ते रेडी झाल्यावर तुम्हाला पाठवण्यात येतील, त्यावर तुम्ही ते शेअर करायचे आहे. ओके, सी स्क्रीन दिसते का सर्वांना? इज माय स्क्रीन विजिबल टू यू ऑल? टेल मी वन्स. ओके ओके, थँक्यू. बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण अवर अर्थ अँड अवर सोलार सिस्टीम हे 5th साठी नवीन लेसन स्टार्ट केलेलं. इन दॅट वी सॉ व्हॉट आर स्टार्स, ओके, व्हॉट आर प्लॅनेट्स आणि द सोलार सिस्टीम. ओके, सोलार सिस्टीम मधला स्टार्स हा पार्ट आपण शिकलेलो होतो. ओके, आय विल आस्क यू सम क्वेश्चन ऑफ दिस. दोन्ही 5th स्टँडर्ड आणि 6th स्टँडर्ड तुम्हाला तुमचा जेवढा टॉपिक झालेला त्यावर मी काही क्वेश्चन विचारणार आहे. देन वी विल कंटिन्यू विथ दी नेक्स्ट लेसन. ओके, नेक्स्ट लेसनचा जो नेक्स्ट पार्ट आहे त्यासोबत आपण कंटिन्यू करूया. फर्स्ट यू हॅव टू आन्सर माय क्वेश्चन्स. ओके ओके, 5th स्टँडर्ड स्टुडंट्स, टेल मी what is planet? What are planets? Okay, tell me what are planets? कोण सांगणार? 5th standard student. Question is for 5th standard student. What are planets? Yes, Sahil, put on your mic. Planets. Planets are stars that Okay, wait. Anyone else? अजून कोणी सांगणार का? अनिकेत, तू सांगणार का? अनिकेत, तू सांगणार का? See, planets are not stars. Stars and planets are two different things. ओके ओके, अनिकेत माइक ऑन कर आणि सांग मला व्हॉट आर प्लॅनेट्स. अनिकेत, माझा आवाज येतोय का? प्लीज माइक ऑन कर and answer my question. Yes, Pramita, can you tell? Pramita, put on your mic. Yes, ma'am. Yes, tell me what are planets. The heavenly bodies मला that सांगण्यापेक्षा त्यांना सांग. ओके,
बोल, जोरात सांग, एकदम नीट क्लिअरली. The heavenly bodies that do not twinkle are called planets. ओके, गुड. तर बघा आता काय सांगितलं प्रमितानी. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल, जे चमकत नाहीत, अशा हेवनली बॉडीज ज्या चमकत नाहीत त्यांना काय म्हणायचं? प्लॅनेट्स. ओके, प्लॅनेट्स डू नॉट हॅव देअर ओन लाईट, त्यांना स्वतःची लाईट नसते. दे गेट लाईट फ्रॉम स्टार्स, ते कुठून लाईट मिळवतात? स्टार्स पासून. हेन्स प्लॅनेट अँड स्टार्स आर डिफरंट. ओके, नाव टेल मी व्हॉट आर स्टार्स. साहिल माईक चालू कर आणि सांग मला व्हॉट आर स्टार्स. Stars. Stars mean the heavenly bodies that twinkle are called stars. ओके, Stars गुड. have their own light. Okay, yes. See, stars means the heavenly bodies. Heavenly bodies that are present in the heaven, ज्या आकाशात present असतात. Okay, heavenly bodies that twinkle are called stars. Okay, now tell me what is sun? What is sun? Sun is star or a planet? Tell me. Tell me what is sun? Star or planet? Good one. Sun is a star. Okay. Now, okay, what is Earth? What is Earth? A star or a planet? Yes, Earth is a planet. From whom Earth gets its light? Earthला तिची लाईट कोणाकडून मिळते? कोणाकडून अर्थ लाईट घेते सांगा? Yes, sun. Okay, Earth gets its lights from a sun, that is a star. Now, which other planets are present beside Earth? Earth सोडून अजून कोणकोणते प्लॅनेट्स प्रेझेंट असतात जे सन कडून लाईट घेतात? येस, साहिल सांग. The other planets, which are Mars, Earth, Venus, Mercury, Jupiter, Saturn, Uranus, and Neptune. Neptune. Okay. Okay, good one. Now, 6th standard student, here it comes your lesson. Okay, आता तुम्ही आन्सर सांगायचे आहेत मला. जेवढं आपण शिकलेलो त्या पार्टवर मी तुम्हाला विचारणार आहे. टेल मी व्हॉट आर नॅचरल रिसोर्सेस? व्हॉट आर नॅचरल रिसोर्सेस? येस प्रमिता. Yes, ma'am. Air, water, and land are the factors important for sustaining the living world of the earth and for ful- fulfilling their basic needs. They are called natural resources. Okay, good. Okay, what percent of water is there on in our earth? आपल्या पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? What percent of water? अनुज सांग मला. अनुज सांग, माइक ऑन कर. 71. ओके, अँड लँड, जमीन किती आहे? What percent of land is present? 39. 29. 29. ओके, माइक ऑफ कर. Yes, Pramita, tell me what are the 5 layer of atmosphere?
Yes, What ma'am. are the 5 layers? Ma'am. Yes, tell me what are the 5 layers of atmosphere? Yes, Pramita, is there any network problem? We can't hear you. Okay, anyone else? Anuj, Adesh, तुम्ही सांगणार का? What are the 5 layers of atmosphere? Atmosphere चे जे 5 layers शिकलेलो आपण त्या कोणकोणत्या आहेत? सांगा लवकर. Troposphere, stratosphere, Okay. mesosphere, Mesosphere, ionosphere, हा, ionosphere आणि exosphere. व्हेरी गुड, व्हेरी गुड अनुज. ओके, नाउ okay, we will start with our lesson. Okay, 5th standard student, लक्ष द्यायचं आहे इथे. Okay, we will now start with our lesson. आपण lesson continue करूया. See, बघा, the solar system. Our earth is a planet. It gets its light from the sun. It moves around the sun. Its movement around the sun is called the revolution of earth. Okay, बघा, आपली अर्थ एक काय आहे? प्लॅनेट आहे. ओके, अवर अर्थ इज अ प्लॅनेट आणि प्लॅनेट आहे त्यामुळे ती स्वतःची लाईट स्वतः जनरेट करू शकत नाही, बरोबर. जे स्टार असतात ते स्वतःची लाईट स्वतः जनरेट करू शकतात. मग अर्थला लाईट कुठून मिळते? सूर्याकडून. अर्थ गेट्स इट्स लाईट फ्रॉम सन. आणि त्यासाठी काय होतं बघा, पृथ्वी, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते आणि त्या मुवमेंटला म्हणायचं रिव्होल्यूशन. ओके, question will be like, what is revolution of earth? What is called the revolution of earth? Then you have to answer, the earth moves around a sun. This movement of earth is called revolution of earth. Okay, next. Besides earth, there are 7 other planets that revolve around the sun. They are Mercury, Venus, Mars, Jupiter, Saturn, Uranus and Neptune. Okay, हे सुद्धा काही प्लॅनेट्स आहेत, ते अर्थच्या सोबतच सूर्याभोवती फिरत असतात. ओके, every planet in solar system revolves around the sun along a specific path. This path is known as that planet's orbit. बघा, प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती फिरताना त्याच्याच मार्गाने फिरत असतो, तो दुसऱ्या कोणत्याच मार्गाने जात नाही. तर त्या मार्गाला, त्या पाथला काय म्हणायचं? प्लॅनेट्स ऑर्बिट. ओके, ऑर्बिट ऑफ दॅट प्लॅनेट. The sun, which is a star, and the planets that revolve around it are together called the solar system. Okay, मग सोलार सिस्टीम मध्ये काय काय असतं? सन आणि जे त्यासोबत अवतीभोवती, त्याच्या अवतीभोवती फिरणारे जे प्लॅनेट्स असतात ते एकत्र मिळून काय तयार होतं? सोलार सिस्टीम. So besides planets, the solar system also includes various heavenly bodies. मग प्लॅनेट सोडता काही अजून हेव्हनली बॉडीज आहेत, त्या सुद्धा प्रेझेंट असतात सोलार सिस्टीम मध्ये. मग त्या कोणकोणत्या आहेत? सॅटेलाइट्स, ड्वार्फ प्लॅनेट, ऍस्टेरॉइड्स. ओके, या प्रकारच्या काही हेव्हनली बॉडीज आहेत त्या प्रेझेंट असतात
आपल्या सूर्यमालेत सोलार सिस्टीम मध्ये. ओके, द फर्स्ट वन इज सॅटेलाइट. Some heavenly bodies revolve around planets. These are called satellites. Okay, बघा, प्लॅनेट्स कोणाभोवती फिरतात? सूर्याभोवती, स्टार भोवती फिरतात. आणि त्या प्लॅनेट्स भोवती फिरणारे पण काहीतरी असतात, हेवनली बॉडीज असतात, त्यांना म्हणायचं सॅटेलाइट्स. Your question will be, what are satellites? Some heavenly bodies revolve around planets are called satellites. Okay, satellites to get their light from the sun. मग सॅटेलाइटला पण प्लॅनेट सारखी स्वतःची लाईट जनरेट करता येत नाही. सॅटेलाइट सुद्धा त्याची लाईट ही सन कडूनच मिळवत असतो. We see the moon at night. It revolves around the earth. Hence it is called a satellite of earth. ओके, सॅटेलाइटला उपग्रह असं म्हटलं जातं. मराठी सॅटेलाइटला उपग्रह असं म्हटलं जातं. बघा, जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसा चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो. ओके, मून हा अर्थ भोवती फिरत असतो, म्हणून मूनला अर्थचं काय म्हटलं जातं? सॅटेलाइट. ओके साहिल, यू वॉन्ट रिपिटेशन? समजला नाही का तुला? कोणता पार्ट समजला नाही? टेल मी. मॅम ते होतं ना, सम स्टार्स आर prominent काहीतरी, ओके, while some are tiny and faint. ओके, तिथे आपण पोहोचलोच नाहीये बाळा. ओके, तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही आहोत. बघा, आपण काय पाहतोय? आपण सॅटेलाइट पाहतोय. ओके, okay, I will repeat satellite for you. See, satellite, some heavenly bodies revolve around the planet. अशा काही heavenly bodies असतात ज्या प्लॅनेटच्या अवतीभोवती फिरतात, त्यांना काय म्हणायचं? सॅटेलाइट. मग सॅटेलाइटला स्वतःची लाईट जनरेट करता येत नाही. मग आपण रात्री जो आकाशात चंद्र बघतो तो कोणाचा सॅटेलाइट आहे? अर्थचा, कारण चंद्र हा अर्थच्या भोवती फिरत असतो. मून रिव्हॉल्व्स around the earth, hence it is called a satellite of earth. Most of the planet in solar system have satellite. असे बहुतेक प्लॅनेट आहेत आपल्या सोलर सिस्टीम मध्ये ज्याला स्वतःचे सॅटेलाइट्स आहेत, स्वतःचे उपग्रह आहेत. The planets revolve around the sun along with their satellite. मग जेव्हा एखादा प्लॅनेट हा सनच्या भोवती फिरतो तेव्हा तो त्याच्या सॅटेलाइटला सुद्धा सोबत घेऊन फिरतो. ओके, ओके, ही इमेज दिसत आहे तुम्हाला, ती फुल मूनची इमेज आहे. जेव्हा फुल मून नाईट असते, पौर्णिमा असते, त्यावेळी घेतलेलं हे चंद्राचं चित्र आहे, पिक्चर आहे, छायाचित्र आहे. ओके, नाव ड्वार्फ प्लॅनेट्स. नाव वी विल सी ड्वार्फ प्लॅनेट्स. ड्वार्फ म्हणजे काय सांगा मला? जनरल मीनिंग ऑफ येस मून, प्रमिता, मून टेक्स सन्स लाईट्स ओनली. ओके, सगळ्या सगळ्या प्लॅनेट्सला आणि त्यांचे जे उपग्रह आहेत, सगळ्या ग्रह आणि त्यांचे सॅटेलाइट्स, उपग्रह यांना लाईट ही सूर्याकडूनच मिळत असते. ओके, सांगा मला, व्हॉट इज द मीनिंग ऑफ ड्वार्फ? येस, स्मॉल. गुड, स्मॉल, टायनी. ओके, सी, ड्वार्फ म्हणजे स्मॉल. इथे लक्ष ठेवा, ड्वार्फ प्लॅनेट्स आर स्मॉल प्लॅनेट्स, टायनी. There are some smaller heavenly bodies that revolve around the sun. ओके, मग हे जे बाकीचे प्लॅनेट आहेत त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या काही हेवनली बॉडीज असतात, त्या सूर्याच्या अवतीभोवती फिरत असतात. दे आर कॉल्ड ॲज ड्वार्फ प्लॅनेट. ओके, त्यांना काय म्हणायचं? ड्वार्फ प्लॅनेट. ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. मग ह्या सगळ्या ड्वार्फ प्लॅनेट्स मधला सगळ्यात माहितीचा, आपल्या सगळ्यांच्या माहितीचा असणारा प्लॅनेट, ग्रह म्हणजे प्लुटो. Dwarf planet revolve independently around the sun. मग ड्वार्फ प्लॅनेट हे स्वतःच्या
आता प्लॅनेट्स आपण पाहिलं, सॅटेलाइट्स काय करतात, सॅटेलाइट्स त्यांच्या प्लॅनेट सोबत सूर्याच्या भोवती फिरतात, पण ड्वार्फ प्लॅनेट हे इंडिपेंडेंटली म्हणजे एकटे सूर्याच्या भोवती फिरतात. दे हॅव अन ऑर्बिट ऑफ देअर ओन. मग त्यांना स्वतःचा ऑर्बिट असतं, स्वतःचा त्यांचा मार्ग असतो, ते दुसऱ्यांच्या मार्गांमध्ये जात नाही. ओके. नेक्स्ट इज ऍस्टेरॉइड. Asteroid. Between the planets Mars and Jupiter, there is a band of numerous small heavenly bodies. They are called asteroids. बघा इथे डायग्राम बघा, ही आहे बघा. आतून आपण सनच्या इथून तुम्हाला ब्ल्यू लाईन्स दिसत आहेत सगळ्यांना, तिथून काउंट करूया. ओके. 1 2 3. थर्ड वर आपली अर्थ आहे, फर्स्ट वर मर्क्युरी आहे, सेकंड वर विनस आहे. ओके. तर फोर्थ वर काय आहे बघा, मार्स आहे, बरोबर. फोर्थ वर मार्स आहे आणि मार्स आणि नंतर इकडे बघा फिफ्थ वर काय आहे, ज्युपिटर. इथे ज्युपिटर दिसतोय. मग मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये त्या लाईन वर तुम्हाला छोटे छोटे व्हाईट व्हाईट पार्टिकल्स दिसतात का, हे बघा, हे छोटे छोटे व्हाईट पार्टिकल्स, दे आर कॉल्ड asteroids. Okay. Between the planets Mars and Jupiter, there is a band of numerous small heavenly bodies. They are called asteroids. Okay, every planet has their different satellites, but it is there that a satellite is always there for a planet. Okay, प्रत्येक प्लॅनेट साठी त्याचा सॅटेलाइट असतो आणि प्रत्येक प्लॅनेट साठी तो डिफरंट असतो. ओके. तुम्हाला समजलं ऍस्टेरॉइड काय आहे. मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये जो बँड आहे ना, त्या बँडच्या वर खूप छोट्या छोट्या हेव्हनली बॉडीज आहेत, त्यांनाच काय म्हणायचं, ऍस्टेरॉइड्स. ओके. ऍस्टेरॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व अराउंड द सन. मग ऍस्टेरॉइड सुद्धा सूर्याच्या भोवती फेऱ्या घालत असतात, फिरत असतात. Compared to the sun, other heavenly bodies in solar system are much smaller. The moon is closest to the earth. That is why it appears to be so big, although it is actually very much smaller than the sun. बघा, जर आपण सूर्याशी कंपॅरिझन केलं तर प्रत्येक हेवनली बॉडी ही सूर्यापेक्षा खूप छोटी आहे, व्हेरी मच स्मॉलर दॅन अ सन. ओके. पण चंद्र हा सुद्धा सूर्यापेक्षा छोटा आहे, पण तो आपल्या पृथ्वीला खूप जवळ आहे, त्यामुळे तो आपल्याला मोठा दिसतो, पण तो सूर्यापेक्षा एकदम खूप खूप छोटा आहे. ओके. द डायग्राम ऑफ अ सोलार सिस्टम इज गिवन बिलो. इन इट you see the sun in the center, the heavenly bodies that revolve around it and their orbits. The planets, satellites, dwarf planet and asteroids are all part of the solar system. Okay. बघा आपल्याला इथे काय दिले आहे, आपल्या सोलार सिस्टीमची एक हे दिलेली आहे, डायग्राम दिलेली आहे, त्यामध्ये दाखवलेला आहे बघा सन किती मोठा आहे आणि बाकीचे प्लॅनेट्स त्याच्यापेक्षा किती छोटे आहेत बघा. मग फर्स्ट ऑर्बिट मध्ये कोण आहे, मर्क्युरी. सेकंड ऑर्बिट मध्ये मर्क्युरी नंतर कोण फिरतं सूर्याच्या भोवती, व्हीनस. थर्ड ऑर्बिट मध्ये आपण अर्थ. फोर्थ मध्ये मार्स. नंतर फिफ्थ मध्ये कोण फिरतं, ओके, मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये कोण असतं, ऍस्टेरॉइड्स. फिफ्थ ऑर्बिट मध्ये कोण फिरतं, ज्युपिटर. ओके. एव्हरी प्लॅनेट हॅज इट सॅटेलाइट. ओके. प्रत्येक प्लॅनेटला त्याचं सॅटेलाइट असतं. ओके. हे आता एक हा इथे प्रश्न आपल्याला उद्भवला आहे, तर तुम्ही नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करायचं आहे, मला हे शोधून दाखवायचे आहेत. ओके. एक प्लॅनेटचं नाव लिहिणार तुम्ही आणि त्याच्या भोवती त्याचं असणारं सॅटेलाइट. ओके. हे तुम्ही शोधून दाखवायचं आहे, गुगल वरून वगैरे कुठेतरी शोधून मला तुम्ही हे आन्सर्स आणून दाखवायचे आहेत. ओके. सी देन ज्युपिटर. आफ्टर ज्युपिटर दुसऱ्या ऑर्बिट मध्ये काय आहे, सॅटर्न. नंतर युरॅनस, मग नेपच्यून अँड प्लुटो. प्लुटो इज अ ड्वार्फ प्लॅनेट. ओके.
You got till here. Other heavenly bodies in the solar system, satellites, dwarf planet, asteroid. याबद्दल समजलंय का तुम्हाला? जे काही शिकवलं आता, satellites, dwarf planet and asteroids. Have you understood? Okay. चला 5th स्टँडर्ड, तुम्ही जो आता पार्ट शिकवलेला आहे तो रीड करायचा आहे. थोड्या वेळाने मी तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारणार आहे. ओके. नाव 6th स्टँडर्ड स्टुडंट, सांगा मला इथे काय विचारलेलं आहे. आतापर्यंत आपण काय पाहिलं? एअर मध्ये कोणकोणते गॅसेस असतात, त्यांचं यूज हे आपण बघितलं, बरोबर. तर इथे एक पिक्चर दिसत आहे तुम्हाला, बघा काय विचारलं आहे. व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन 3 पिक्चर्स. या तिन्ही पिक्चर मध्ये काय झालेलं आहे सांगा मला. काय होतं या तिन्ही पिक्चर मध्ये? अनुष सांग. Create air pollution. येस, गुड. काय झालेलं आहे त्या तिन्ही पिक्चर मध्ये, काय दाखवलेलं आहे बघा. फर्स्ट पिक्चर कसला आहे? फॅक्टरीतून धूर निघत आहे. ओके. नंतर काय दाखवलेलं आहे? गाडी आहे, गाडीतून देखील धूर निघत आहे आणि आग लागलेली आहे. आणि आगीने सुद्धा काय झालेलं आहे? धूर उत्पन्न झालेला आहे. म्हणजेच या सगळ्यांमुळे काय होतंय? हवेत धूर पसरल्यामुळे एअर पोल्युशन होतंय. ओके. All the above pictures show large scale emission of smoke through their different agencies. Okay. बघा काय झालेलं आहे. सगळ्या वरच्या पिक्चरांमध्ये काय सांगितलेलं आहे. ओके. 5th स्टँडर्ड स्टुडंट, तुम्ही सुद्धा द्यायचं आहे शिकवताना. जर तुम्ही आता इंटरेस्ट दाखवलात तर नेक्स्ट इयरला तुम्हाला हे सोपं जाईल. ओके. बघा प्रत्येक वेगवेगळ्या डिफरंट एजन्सीज द्वारे काय झालेलं आहे? धूर निघालेला आहे बाहेर. वेट फॉर सम टाइम. ओके. Okay. See. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituent of the air. बघा मग हा धूर असतो तो काय करतो? डायरेक्टली आपल्या वातावरणात मिक्स होतो आणि काय करतो? कॉन्स्टिट्युएंट, एअरचे जे कॉन्स्टिट्युएंट आहेत, किती % कार्बन डायऑक्साइड आहे, किती % ऑक्सिजन आहे, या कॉन्स्टिट्युएंटला तो काय करतो? पूर्णपणे इम्बॅलन्स करून टाकतो, बिघडवून टाकतो. ओके. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. मग आपण निर्माण केलेला धूर हा जेव्हा हवेत पसरतो तेव्हा तो हवेतील गॅसेसचा इम्बॅलन्स करून टाकतो, त्यांना प्रॉपरली बॅलन्स करत नाही. मग याच गोष्टीला काय म्हणायचं? एअर पोल्युशन. ओके. हार्मफुल गॅसेस are given out through combustion of fuels in vehicle and in big industries and also through incomplete combustion of fuels like wood and coal. बघा जे काही हानिकारक गॅसेस असतात, हानिकारक वायू आहेत, घातक वायू आहेत, ते काय करतात? जेव्हा आपल्या वाहनांमधलं इंधन जळत असतं, पेट्रोल डिझेल हे जेव्हा वापरलं जातं, जळत असतं, तेव्हा बघा आपल्या व्हेकल्सला मागे पाईप असतो, तिथून हा धूर बाहेर पडतो. ओके. तसंच मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात, त्यांच्यावरती लावलेल्या त्या चिमनीज असतात, त्यांच्यामधून सुद्धा तो धूर बाहेर पडतो. आणि गावा ठिकाणी जेव्हा आपण लाकडं जाळतो, कोळसा जाळतो, तेव्हा त्याचं ते पूर्णपणे न जळल्यामुळे जो धूर, काळ्या कलरचा धूर निर्माण होतो, हा काय असतो? ह्याच्यातून काय निघतात? हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात. ऍज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. मग याचा परिणाम काय झालेला आहे? मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण
वाढलेलं आहे. ओके, एअर पोल्युशन दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. सी बघा, मग जे फ्युएल आपले जे इंधन जळत असतात, रॉकेल, डिझेल, पेट्रोल, ही जी इंधनं जळत असतात त्यामुळे त्याच्यातून कोणकोणते गॅसेस बाहेर निघतात बघा. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स. नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, सूट. ओके, या प्रकारचे गॅसेस आहेत ते बाहेर पडत असतात. ओझोन लेअर, आता बघा ओझोन लेअर, ओझोन हा गॅस काय असतो? ओझोन ही काय आहे? प्रोटेक्टिव्ह शेल आहे. सूर्यापासून निघणारे जे हार्मफुल रेज असतात ते काय करतात? आपल्या बॉडीला त्यांच्यामुळे कॅन्सर वगैरे होऊ शकतो, एवढे हार्मफुल असतात ते रेज. पण ऍटमॉस्फिअर मध्ये काय आहे? आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ओझोन लेअर आहे. ही ओझोन लेअर काय करते? त्या सूर्यकिरणांना थांबवून ठेवते. ओके, बघा ओझोन लेअर बघूया आपण. त्या युव्ही रेजला, अल्ट्राव्हायोलेट रेजला आपल्यापर्यंत ती पोहोचून देत नाही. बघा, म्हणूनच ओझोन लेअरला प्रोटेक्टिव्ह शेल सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. देयर इज अ लेअर ऑफ ओझोन O3 gas in the lower part of stratosphere. Ozone gas is not directly useful for the survival of living things. It is very important for living things to have this layer of ozone at a high altitude around the earth. Okay, बघा, जो ऍटमॉस्फिअरचा जो पार्ट असतो स्ट्रेटोस्फिअर नावाचा, ओके, आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये सगळ्यात लोअर पार्ट असतो स्ट्रॅटोस्फिअर नावाचा. त्या स्ट्रॅटोस्फिअर नावाच्या पार्ट मध्ये ओझोन हा वायू असतो. ओके, ओझोन हा वायू असतो. ओझोनचा फॉर्म्युला आहे O3. ओके, ओझोनचा फॉर्म्युला आहे O3. तर O3 काय करतं? O3 ची लेअर अशी असते जी खूप प्रोटेक्टिव्ह रित्या ऍक्ट करते. ओके, प्रोटेक्टिव्ह आपली स्किन कशी आहे? आपल्या हाडाला आणि जी आपली आतली लेअर आहे, मास आहे आपला, त्याला प्रोटेक्शन म्हणून आपली स्किन आहे की नाही? आपल्या पृथ्वीचं बोलण्यापेक्षा सगळं पूर्ण ऍटमॉस्फिअरचं प्रोटेक्शन करणारी लेअर म्हणजे ओझोन लेअर आहे. ओके, टीचर, येस स्क्रीन इज नॉट विजिबल. येस, दाखवते बघा. टीचर, येस, the ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. Okay, जे बघा, मी आता तुम्हाला सांगितलं सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ते सजीवांसाठी खूप हानिकारक असतात. The ozone gas absorb these rays. As a result, life on earth is protected. मग ओझोन गॅस काय करतो? ओझोन गॅसची ही लेअर आहे ती काय करते? जेव्हा सूर्यकिरण आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा ते ओझोन मध्ये जाऊन फिल्टर होतात आणि त्यामधले जे हानिकारक रेज आहेत, युव्ही रेज, ते ओझोन गॅस, ओझोनची लेअर ऍब्झॉर्ब करून टाकते, शोषून टाकते आणि आपल्यापर्यंत प्युअर सनलाइट पोहोचवते. ओके, द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड or the chlorofluorocarbons used in air conditioners and refrigerators mix with the air. Okay, मग ही ओझोन लेअरचा ऱ्हास होत चालला आहे, सध्या कमी होत चालली आहे. का? कारण आपण जे एअर कंडिशनर किंवा फ्रीज वापरतो, रेफ्रिजरेटर वापरतो, यामधून निघणारा जो गॅस असतो, ओके, यामध्ये कार्बन टेट्राक्लोराइड आणि कार्बन्स हे दोन गॅस वापरले गेलेले असतात. हे गॅस काय करतात? या ओझोन लेअरला कमी करत चाललेले आहेत. त्यामुळे फ्रीज जास्त वेळ उघडा ठेवायचा नाही किंवा एसी सुद्धा जास्त वेळ वापरायचा नाही. त्यामुळे त्यांच्यामधून निघणारा जो गॅस असतो तो काय करतो? आपल्या हवेत मिक्स होतो आणि त्याच्यातील वातावरणातील ओझोनच्या लेअरला कमी करतो. ही जर लेअर नष्ट झाली, ओझोनची लेअर नष्ट झाली,
तर सूर्याची एवढी भयानक जी हानिकारक किरणे आहेत ती आपल्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील आणि आपल्याला त्याचा खूप त्रास होईल. ओके. Why everyone is leaving the class? The 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. Okay. मग 16 सप्टेंबरला ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट केलं जातं. जसं आपण टीचर्स डे, वुमन्स डे असं सगळं सेलिब्रेट करतो की नाही, चिल्ड्रन्स डे, तसंच 16 सप्टेंबरला ओझोन डे म्हणून सेलिब्रेट केलं जातं. का? कारण त्या दिवशी लोकांना ओझोनचं नक्की महत्व काय आहे ते समजावं म्हणून, ते लोकांपर्यंत ते मेसेजेस पोहोचले जावे म्हणून तो दिवस ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके. आदेश माईक ऑन कर. यस टीचर. नेटवर्कचा प्रॉब्लेम होतोय का? हा. ओके. इथे बघा काय दिलंय तुम्हाला. इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर, बोर्ड्स आर डिस्प्ले at places of heavy traffic to show the proportion of various constituents of air at that place. Due to these boards we can see the amount of harmful elements in the air. ओके. काही ठिकाणी जिथे ट्रॅफिक लागते अशा ठिकाणी सिग्नलवर काही डिस्प्ले दाखवले गेलेले आहेत, डिस्प्ले बोर्ड. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये त्याच्यावर काय दिलेलं असतं, हवेच बघा इथे बोर्ड दिसते तुम्हाला, हवेमध्ये कोणकोणत्या प्रमाणात कोणकोणता गॅस आहे ते दिलेलं आहे. ओके. बघा एअर, एअर कंप्लीट झालेलं आहे आपलं. एअर मध्ये आपण काय काय शिकलो. ओके. फर्स्ट नॅचरल रिसोर्सेस कोणता शिकलो आपण, एअर. एअर मध्ये आपण कोणकोणत्या लेअर असतात ऍटमॉस्फिअर मध्ये ते शिकलो, कोणकोणते गॅसेस प्रेझेंट असतात ते शिकलो, त्या गॅसेसचे युजेस, एअर पोल्युशन कशा प्रकारे होतं, ओझोन लेअर बद्दल आपण शिकलो. ओके. कोणाला काही डाऊट आहे का? प्रमिता, अनुज, आदेश सांगा मला, काही डाऊट आहे का? समजलंय का शिकवलेलं? आपल्या नॅचरल रिसोर्सेस मधला एअर हा पार्ट समजलाय का तुम्हाला? ओके. आपण नेक्स्ट पार्ट घेऊया, वॉटर. ओके. नेक्स्ट पार्ट आहे आपला वॉटर. सी ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला बघा. हाऊ मच वॉटर is used and for what purposes it is used in your house for a whole day. Record it in a chart like the one shown here. Discuss this data in the class. Divide the total amount of water used in your house by the number of person to find out how much water each person needs. Okay. बघा काय दिले, एक ऍक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला. पर्पज ऑफ विच वॉटर इज यूज, कोणत्या कामासाठी पाणी यूज केलंय आणि किती पाणी लागलंय हे तुम्हाला मोजायचं आहे घरात दिवसभरासाठी. मग त्यामध्ये आंघोळीसाठी, ब्रश करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, आपला फ्लोअर लादी पुसण्यासाठी, पिण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी, या सगळ्यांसाठी किती ml वॉटर लागलं तुम्हाला हे बघायचं आहे. ओके. यू विल सी दॅट इट इज ऑलमोस्ट impossible for us to spend even a single day without water. मग तुम्ही विचार करू शकतात बघा, आपल्याला सकाळी उठल्यापासून ब्रश करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, कपडे भांडी धुण्यासाठी, लादी पुसण्यासाठी, पिण्यासाठी, जेवणासाठी, सगळ्यासाठीच पाण्याची गरज भासते. मग तुम्ही एकही दिवस पाण्याशिवाय घालवू शकाल का? सांगा मला. येस और नो. कॅन यू स्पेंड इवन अ डे विदाउट अ वॉटर? नो. ओके. आपण पाण्याशिवाय एकही दिवस घालवू शकत नाही. We need to drink 3 to 4 liters of water every day so that all our bodily functions run smoothly. मग आपण जर एका दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिलं नाही तर आपले जे बॉडीचे फंक्शन आहेत ते स्मूथली होणार नाहीत. Other living things also require water, although the amount of water they need may vary according to the size of their body. मग दुसऱ्या ज्या सजीव वस्तू आहेत किंवा
जीव आहेत जसं प्राणी, पक्षी, झाडे त्यांना सुद्धा पाण्याची गरज असते, पण त्यांची गरज ही त्यांच्या बॉडीवर आणि त्यांच्या साईजवर डिपेंड असते. Thus we see that water is very important. मग याच्यावरूनच आपल्याला काय कळतं, पाणी हे खूप महत्वाचं आहे. If hydrogen gas burns in air, it combines with oxygen and water is formed. जेव्हा हायड्रोजन गॅस हा हवेमध्ये जळत असतो आणि जळताना त्याचा कॉन्टॅक्ट ऑक्सिजन सोबत येतो, तेव्हा कशाची निर्मिती होते, पाण्याची, वॉटर. ओके, H2 plus oxygen gives H2O. We have learned about some characteristics of water in previous standard. तुम्ही 5th ला असताना पाण्याचे काही गुणधर्म शिकला आहात. ओके, सांगाल का मला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर, काय काय कॅरेक्टर्स असतात वॉटरचे, कोणी सांगणार का मला? पाण्याचे कॅरेक्टर तुम्ही शिकला आहात लास्ट स्टँडर्ड मध्ये, सांगा लवकर. ओके, रंग असतो का पाण्याला, कलर असतो का, वॉटर हॅज कलर और नॉट? नो. स्मेल नो. ओके, पाणी फ्लो होतं की नाही होत, येस और नो? येस. मग हेच कॅरेक्टर्स आहेत, हेच सांगायचे होते. ओके, बघा. In nature, water occurs in 3 states. Water does not have color, taste or odor. पाण्याला रंग, चव आणि वास नसतो. ओके, many substances readily dissolve in water. खूप काही सबस्टन्सेस असतात, अशा गोष्टी आहेत, खूप पदार्थ हे पाण्यामध्ये सहजरित्या विरघळून जातात. Therefore, water is universal solvent. ओके, म्हणून पाण्याला काय म्हटलेलं गेलं आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे असा पदार्थ ज्यामध्ये दुसरे पदार्थ विरघळू शकतात. ओके, म्हणून पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हटलं गेलं आहे. The blood of animals and the sap in plants contain a very high proportion of water. आपल्या ब्लड मध्ये सुद्धा पाण्याचं खूप मोठे प्रमाण असतं. ओके, नो लिव्हिंग थिंग्स कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर. एकही सजीव वस्तू ही पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. Therefore it is said that water is life. म्हणूनच असं म्हटलं जातं, वॉटर इज लाईफ, पाणी हे जीवन आहे. ओके, ओके, बघा. आता सांगा मला, बघा. We cannot use all the water on earth because sea water is salty. Okay, some water is in the frozen state. A very small quantity of water is available for drinking. It is enough for all living things. बघा, 70%, 71% पाणी आहे आपल्या पृथ्वीवर, पण त्यामधील सगळ्यात जास्त साठा हा सॉल्टी आहे. समुद्रातलं पाणी आपण पिऊ शकत नाही, कारण ते खारट असतं, सॉल्टी असतं. सम वॉटर इज इन द फ्रोझन स्टेट. काही ठिकाणी पाणी हे बर्फाच्या स्वरूपात आहे, जसं अटलांटिक महासागर, आर्टिक महासागर. ओके, अशा ठिकाणी पाणी हे बर्फाच्या स्वरूपात आहे. म्हणजे आपल्याला पिण्यासाठी खूप कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, तरी पण ते आपल्याला एवढ्या लिव्हिंग थिंग्स साठी पुरेसं आहे. पण आपण पाणी वेस्ट घालवलं नाही पाहिजे. ओके, फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिंग युज्ड? सांगा, कोणकोणत्या कामासाठी आपल्याला पाण्याची गरज लागते? फॉर विच पर्पजेस वॉटर इज युज्ड? सांगा लवकर. ड्रिंकिंग, अजून पटापट पटापट आन्सर लिहा. बाथिंग and अजून वॉशिंग क्लोथ्स. ओके, ओके, खूप गोष्टींसाठी, रोजच्या ऍक्टिव्हिटीज साठी आपल्याला पाण्याची गरज असते. ओके,
Okay, see. Do other living things use water like we do? बाकीचे animals आणि plants आणि birds सुद्धा आपण ज्या प्रकारे पाणी यूज करतो तसं करतात का? ते सुद्धा आपल्यासारखा पाण्याचा वापर करतात का? No. फक्त human being is a thing which uses more amount of water. Okay. We use water in large quantities. We have learned that water on earth is regulated through the water cycle. ओके, बघा तुम्हाला वॉटर सायकल शिकवलेलं आहे. ओके, थर्ड सेकंड मध्येच तुम्ही वॉटर सायकल काय असतं हे तुम्हाला शिकवलेलं आहे. पाणी कसं तयार होतं. समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते, मग ती वाफ वर जाऊन ढग होतात, मग त्या ढगांना थंड वारा लागला की पाऊस पडतो, परत ते पाणी नद्यांवाटे समुद्राला जाऊन मिळतं. ओके, अशा प्रकारे पाण्याचं सायकल चालतं की नाही. द वॉटर वेपर फॉर्म फ्रॉम ओशन इन द मेन सोर्स ऑफ is the main source of water in the water cycle. मग समुद्राच्या पाण्याची वाफ, ओके, हेच मेन सोर्स आहे आपल्या वॉटर सायकल मधलं. बघा तेच मी सांगितलेलं आहे. इट गेट्स कन्वर्टेड इनटू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्सेस ऑफ ऑन अर्थ. आपण बोलतो आपण समुद्राचं पाणी पिऊ नाही शकत, सॉल्टी असतं, पण जर समुद्राचंच पाणी प्रेझेंट नसेल तर वाफ कशाची होणार? बरोबर, समुद्राच्या पाण्याचीच वाफ होते की नाही. Okay, we get water from natural sources such as streams, rivers, ponds, springs and lakes. Okay, पाणी कुठून कुठून मिळतं आपल्याला? ओढे, नदी, नाले, ओके, अशा ठिकाणावरून तळे, अशा ठिकाणावरून आपण आपलं पाणी मिळवू शकतो. मॅन ऑल्सो डिग्स वेल्स अँड बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. जमिनीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी माणूस विहिरी आणि बोरवेल खोदत असतो, हँडपंप लावतो. Apart from this, man had also constructed bunds and dams of various sizes on rivers. मग हे सोडलं तर मानवाने नद्यांवर किती ठिकाणी धरणे वगैरे बांधलेली आहेत. Due to the uncontrolled use of water for an increasing population, industry and farming, it is now in short supply. Water scarcity has become a serious problem. मग लोक विचार न करता पाण्याचा वापर करत आहेत. शेतीसाठी, कंपन्यांसाठी, लोकसंख्या एवढी वाढली आहे त्यासाठी सगळ्यासाठी पाण्याचा वापर केला आहे. त्यामुळे काय झालं आहे, आता पाण्याची कमतरता भासत आहे. ओके, तर आपला वॉटर पार्ट सुद्धा इथे संपलेला आहे. बघा, यूज वॉटर स्पॅरिंगली, ब्लॉक वॉटर, लेट इट percolate, store water wherever possible, reuse water wherever possible. Remember, stored water does not become stale at once. ओके, जे पाणी आपण साठवून ठेवतो ते शिळं होत नाही. जसं काल रात्रीचं अन्न शिळं होतं तसं पाणी कधीच शिळं होत नाही. स्टेल म्हणजे शिळं, खराब. ओके, पाणी शिळं होत नाही. त्यामुळे जितकं होईल तितकं पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करा. जर पाणी तुम्ही परत वापरू शकत असाल, एखाद्या गोष्टीसाठी वापरलेलं पाणी असेल तर तुम्ही त्याला परत वापरू शकत असाल तर ते सुद्धा करा. त्यामुळे पाण्याची बचत होईल. ओके, अंडरस्टूड. कोणाला काही डाऊट आहे? आपण एअर पोल्युशनचा जो पार्ट शिकलो, एअरचा मोस्टली हाफ पार्ट आपण शिकलो आणि वॉटर आपण पूर्ण पार्ट शिकलो. कोणाला काही डाऊट आहे? आदेश, अनुज, प्रमिता. ओके, ओके, तर अनिकेत, अनिकेत सांग मला, व्हॉट आर ड्वार्फ प्लॅनेट? व्हॉट आर ड्वार्फ प्लॅनेट? There are some smaller heavy bodies. The हेवनली बॉडी, हेवनली बॉडीज म्हणायचं. heavenly bodies that रिव्हॉल्व revolve around the sun. They are called ड्वार्फ, ड्वार्फ. dwarf planets of ओके ओके ओके, बस. ओके, अजून एक सांग मला, व्हॉट आर सॅटेलाइट्स? some heavenly bodies revolve around रिव्हॉल्व revolve around planets. These are called satellites. ओके, गुड.
Okay, Pramita, tell me what harmful substances released in the air through combustion of fuel? इंधन जाळल्यामुळे कोणत्या प्रकारच्या हार्मफुल सबस्टन्सेस हवेत मिक्स होतात? Yes, tell me. Yes, ma'am. Nitrogen dioxide, carbon dioxide, carbon monoxide, sulfur dioxide, soot. Yes, what is soot? सूट काय असतं कोणी सांगेल का मला? ओके, ही इंधन जळल्यामुळे जी ब्लॅक ब्लॅक पावडर होते ना निर्माण, बघा कधी लाकूड जाळला किंवा एखादा सबस्टन्स जाळला तर आपल्याला कण दिसतात ब्लॅक कलरचे उडताना, त्याला सूट म्हणतात. ओके, ओके अनुज सांग मला कोणत्या प्रकारच्या गॅसेसमुळे ओझोन लेअर डिस्ट्रॉय होत आहे? विच गॅसेस आर डिस्ट्रॉइंग ओझोन लेअर? ओझोन लेअरला डिस्ट्रॉय कोण करत आहे? कोणते गॅसेस आहेत जे ओझोन लेअरला डिस्ट्रॉय करत आहेत? Yes, teacher. हा, सांग मला कोणते गॅसेस आहेत ते ओझोन लेअरला डिस्ट्रॉय करत आहेत? बघ इथे दिलेला आहे, सांग. Carbon हा, tetrachloride, टेट्राक्लोराइड, tetrachloride, हा, आणि क्लोरोफ्लोरो कार्बन, chlorofluoride, क्लोरोफ्लोरो carbon कार्बन. हा, आणि हे दोन गॅसेस कशात यूज केले जातात सांग मला? refrigerator, आणि अजून कोणत्या दोन गोष्टींमध्ये? air conditioner. येस, गुड. माइक ऑफ कर. आदेश, आदेश सांग मला विच डे इज सेलिब्रेटेड एज ओझोन प्रोटेक्शन डे? ओझोन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 16 September. येस, गुड. माइक ऑफ कर. ओके, प्रमिता सांग मला वेअर डू वी गेट वॉटर फ्रॉम? कोणत्या नॅचरल रिसोर्सेस पासून आपल्याला पाणी मिळतं? फ्रॉम विच नॅचरल रिसोर्सेस वी गेट वॉटर? प्रमिता माइक ऑन कर. येस, अनुज तू सांगणार का कोणत्या नॅचरल रिसोर्सेस पासून आपल्याला पाणी मिळतं? Yes, teacher. हा, सांग. River, lake, हा, स्ट्रीम्स, streams, हा, अजून ओके. वी ponds, गेट, हा, वी गेट वॉटर फ्रॉम रिव्हर, स्ट्रीम, पॉन्ड, स्प्रिंग अँड लेक्स. ओके, ओके. सांगा मला कोणाला काही डाऊट आहे? अनिकेत, तुझा जो लेसन शिकवला तो समजला आहे का तुला? जेवढं पार्ट आपण शिकलो, काय काय शिकलो आपण आज? ड्वार्फ प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, प्लॅनेट्स, ऍस्टेरॉइड्स. ओके, काही डाऊट आहे का? आदेश, अनुज, प्रमिता, तुम्हाला समजलाय का जो पार्ट आपण आज शिकवला? ओके, तर ह्याच्याशी रिलेटेड आहे जो होमवर्क तो तुम्हाला पाठवला जाईल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. बुक्स अवेलेबल झाले का तुम्हाला? बुक्स आहेत का तुमच्याकडे? ओके, आदेशकडे नाहीये. येस प्रमिता, यू वॉन्ट टू से समथिंग? येस.
मॅम मला लास्ट वीकचा क्वेश्चन्स नाही मिळालेले. ग्रुपवर पाठवलेले नाही भेटले का? नो. मी लास्टला होमवर्क पाठवलेला ग्रुपवर तुमचा 6 स्टँडर्डचा. ओके, तर आज मी ते क्वेश्चन सुद्धा ऍड करून तुम्हाला पाठवते. आणि बुक अनुजकडे नाहीये आणि आदेशकडे. प्रमिता तुझ्याकडे टेक्स्ट बुक आहे का? ओके, मी ग्रुपवर हे टेक्स्ट बुक सुद्धा अपलोड करते. ओके, एक हा टेक्स्ट बुक मी पाठवून देते आणि त्यातून तुम्ही ते आन्सर शोधून लिहू शकता. ओके, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. बाय टीचर. Bye, teacher. बाय 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 एव्हरीवन.